तिसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल याची आपण नोंद घ्या, कारण हे सगळे या स्पर्धेचे नियम आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग, त्यानंतर कंपल्सरी चेसिंग, मॅच पूर्ण झाल्यानंतर सेक हँड आपल्याला करायचंच आहे. शरीरापासून लांब, परंतु आता आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच लांबून जाणारा चेंडू. पंचांनी दोन्ही काम एका वेळी केलं, वाईटचा निर्णय पण दिला आणि एक लांब लचक जांभई पण दिली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय स्वेर अवांतरची एक धाव या ठिकाणी जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचलंय 1 या अंकावरती. मोठा फटका मारायचा होता, पहा तो आपण टायमिंग या ठिकाणी जुळत नाही आहे. खरं तर 2 षटकांचे मॅच आपण जर म्हटलं तर सट्टा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आहे. किमान तुम्हाला 3 मोठे फटके मारायचे आहेत आणि मॅच जिंकायची आहे, परंतु ते 3 फटके त्या 12 बॉलमध्ये येणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो या फटक्या मारण्यासाठी चाललेला संघर्ष. वांगणी संघ धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या अंकावरती. थोडी आपल्याला सुरक्षित सुरुवात पाहायला मिळते. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी करायचा प्लॅनिंग असू शकतो, कारण पहिला चांगला देवीदास गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अगदी अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पार पाडली होती. आणि आता तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतात. फलंदाजांना काही समजत नाहीये की नेमकं आता करायचं काय, कारण ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही त्यावेळी तुम्हाला एकेरी दुहेरी धावांकडे प्राधान्य देणं, स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय, बॅटमधून आलेला स्वीट व्हॉइस. त्यानंतर आपण थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहिलं. नाही, याला फंबल नाही म्हणू शकत, याला आपण आउटफील्ड खराब म्हणू शकतो, कारण त्या ठिकाणी बरेचसे खाच कळगे आहेत. चेंडू कधी कुठे वळण घेतो काही सांगू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ होते समाप्त आणि धाव फलकावरती धाव आहेत त्या 4. थँक्यू डीजे. रोशन रोकडे आता आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. स्कोररच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. रोशनजी रोकडे आहेत आमच्या समवेत. मला असं वाटतं रात्री 8 वाजल्यापासून त्यांच्या नावाची अनाउन्समेंट चालू होती की कुठे असतील तर या, परंतु थोडेसे कामानिमित्त बाहेर गेले होते, आता आलेत ते. चला, गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहतोय विशाल. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वॅकॅन्ड एरियातून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचणार, परंतु चेंडूने त्याला फसवलं आणि गेला सीमा रेषा पलीकडे. जोडल्या जातात या अजून 4 धावा. फलकावरती आहेत. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलंय. चांगल्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. जर फेकी चांगली झाली आणि गॅदर कलेक्शन चांगला असेल तर डेंजंट एंडकडे धावणारा खेळाडू कदाचित बाद होऊ शकतो, परंतु आपण पाहतो या ठिकाणी किती धावा मिळणार. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत अजून आलेला नाही आहे, परंतु 2 धावा. यस, चांगली सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स. आपल्याला माहित आहे जीव मुठीत घेऊन दोघे सुद्धा पळत होते, कारण त्यांना माहित होतं की पहिल्या षटकामध्ये जरी आम्ही आक्रमण चढवलं नाही तरी या दुसऱ्या षटकामध्ये आता आम्हाला हाणामारी करावीच लागेल, कारण हा सामना आहे 2 षटकांचा. 2 षटकांमध्ये 3 बिग हिट हे तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणारे असतात, आणि 3 विकेट पडले तर समजायचं आपण आता कुठेतरी पराजयाकडे जाणार का. परंतु अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये संघर्ष चालू आहे तो वांगणी संघाचा धावा बनवण्यासाठी. 10 धावा. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे, स्लॉटमध्ये गोलंदाजी करत नाही आहेत. आउटफील्ड खूप खराब आहे, कधी कुणाला चकवून चेंडू कुठे जाईल काही सांगू शकत नाही. 3 खेळाडू चेंडूच्या खाली आले होते, परंतु त्या ठिकाणी 2 धावा घेण्यापासून आता कोणीही थांबू शकत नाही. 12 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय, मोठे फटके मारून देत नाही आहे विशाल. लॉंग लेगचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. मिड विकेटच्या रिझन पर्यंत धावत आला होता. पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन विकेट्स खूप चांगली आहे. मी पहिलंच म्हटलं होतं वांगणी संघाला की जर मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील तर एकेरी आणि दुहेरी धावांकडे प्राधान्य द्या. बघा, त्या एकेरी आणि दुहेरी धावा तुम्हाला आता खूप उपयोगी पडणार आहेत खरं तर या मॅचमध्ये, कारण समोर तितकाच ताकदीचा संघ आहे, तो म्हणजे SA भिलवली संघ. या संघाला विसरून चालणार नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये खूप मोठी
कामगिरी ह्या संघाच्या माध्यमातून आम्ही पाहिली होती. आणि आता मात्र वांगणी संघाच्या विपरीत खेळत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी. मोठे फटके मारून देत नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आपल्याला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, डायरेक्ट हिट झाली तर कदाचित धोक्याची घंटी वाजू शकते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालू असताना मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. सागरला या ठिकाणी बाद व्हावं लागेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आहे आणि काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चेंडूवरती एक बिग हिट, मोठा फटका, हा खूप निर्णायक खरं तर चेंडू असेल. या संपूर्ण सामन्याचं खरं तर चित्र स्पष्ट करणारा हा चेंडू असेल. सर्वांचं लक्ष लागलं असेल, विशेषतः वांगणीचे पाठीराखे, की या चेंडूवरती एक मोठा फटका येऊ दे. वाईडिश लॉंगऑफचा खेळू त्या ठिकाणी आहे. त्या रिझनमध्ये एक चौकार मागच्या षटकामध्ये आपण पाहिला होता पहिल्या चेंडूवरती. परंतु आपण पाहतो एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा होणार का? 2 धावा पूर्ण होतात आणि तिसरी धाव आपण पाहतोय घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंचा खेळ होते समाप्त आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 17. आता तुम्हाला 9.00 ची सरासरी राखावं लागेल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 या धावसंख्येची. आपण नेक्स्ट मॅच कडे जाऊया. नेक्स्ट सामना कोणाचा असेल? चला, वेणगाम आणि चिरवले टॉससाठी आपण लगेच या ठिकाणी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा केलाच जाणार याची आपण नोंद घ्या. आणि आता मी म्हणेन की या व्यासपीठापासून कुठे लांब आपण जाऊ नका. आपण इथेच आजूबाजूला कुठेतरी थांबा, कारण 2-2 षटकांच्या मॅचेस आहेत. मॅच आता संपली का लगेच नवीन मॅच लागते. त्यामुळे कुठे एवढे लांब तिकडे जात बसता मित्रांनो. बसा, इथेच भव्य व्यासपीठ आहे. कोण पाहुणे पण आज व्यासपीठावरती. चला, टार्गेट सेट करण्यात आलंय. SC भिलवले संघाच्या समोर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावसंख्येची. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 9.00 ची सरासरी आता राखावी लागेल. वेनगाव संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. चिरवले संघाला विनंती असेल, कुठे हरवले लवकर या, टॉस करून घ्या, म्हणजे नेक्स्ट इनिंगसाठी आपण मोकळे होऊ. चला, SC भिलवली संघाची आपण पाहतो जोडसकळ या ठिकाणी तयार झालेली आहे. देवीदास आणि सुनील. मी पहिलाच म्हटलं होतं की देवीदास वरती आता खूप मोठी दारोमदार असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ आता होणं अपेक्षित आहे. एकाच्या जर्सीवरती नंबर आहे 02 आणि दुसऱ्याच्या जर्सीवरती 00. कारण मॅथेमॅटिकमध्ये शून्याला खूप मोठी किंमत असते, म्हणून आपल्या जर्सीवरती दोन्ही शून्य आपल्याला पाहायला मिळतात. सुनीलला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला देवीदास पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती असेल राजेश. राजेश सुद्धा अष्टपैलू खरं तर खेळाडू आहे. यंगस्टर खरं तर हे सगळे आहेत. आणि आपण वांगणी संघाचा जर स्क्वॉड पाहिला ना, तर बघा सगळे एका वयाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सगळे यंगस्टर खेळाडू आहेत. खूप लांबचा प्रवास आहे आणि या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. चांगली कामगिरी या टुर्नामेंटच्या या चमचमच्या ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न हे मात्र उराशी बाळगून प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झालाय. पहिली चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जीव मुठीत घेऊन पळतोय, परंतु यशस्वी एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला, वेणगाव आणि चिरवले दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय टीम वेणगाव.
देखना फटका आपण पाहतोय, स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी खेळाडू आहे मिड विकेटचा खेळाडू, लॉंग लेगला जातोय, चेंडूची फेकी होते, 2 धावा पूर्ण. आणि 3 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. रनिंग बिटवीन विकेट, चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे एस ए भिलवले संघ हा खूप हुशार आहे. त्यांना माहित आहे की आता मोठे फटके मारण्यापेक्षा आपण गॅप सिलेक्शननी क्रिकेट जर खेळलो तर बघा अनोख्या स्टाईलची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू सुद्धा बघता बघता जाणार सीमा रेषा पलीकडे. या अजून जोडल्या जातात एस ए भिलवले संघाच्या खात्यामध्ये 4 धावा. तो डीजे